अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पार्टीचे उमेदवार निवडणूक रिंगणात ठामपणे उतरले आहे। प्रभाग क्रमांक 9 वडाळी SRP येथून सनी चौहान आणि अमृता कौर जंजीरसिंह टांग यांनी झोन क्रमांक 3 दस्तूरनगर कार्यालयासमोर शक्ती प्रदर्शन करत आपले नामांकन अर्ज दाखल केले। 29 डिसेंबर रोजी मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी आणि समर्थक उपस्थित होते। येत्या काळात अमरावती शहरात चंद्रशेखर आझाद यांची जाहीर सभा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हाध्यक्ष आज बेनोळा भीमटेकडी दस्तूरनगर प्रभागातून प्रभाग क्रमांक 10 ड मधून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि एक या आझाद समाज पार्टी कांशीराम हे कांशीरामजी बाबासाहेबांनंतर कांशीरामजी यांच्या विचारधारेचा पक्ष आहे आणि ही जी लढाई आहे या प्रभागाची धनबल विरुद्ध जनबल पाहूया जनता जितते का पैसेवाला जितते। काऊन का आपण नेहमी पाहतो पैसेवालाच उमेदवार हा रिंगणात असतो आणि जो चळवळीतला उमेदवार असतो त्याला म्हटलं जाते तो खर्च किती करतो आणि त्याला उमेदवारी दिल्या जात नाही, त्याला 4 पक्षामध्ये इंटरव्ह्यू द्यावा लागते, पण तो पक्षाचा निष्ठावंत असल्यावर सुद्धा त्याला उमेदवारी दिल्या जात नाही। माझ्या पक्षाच्या वतीनं आझाद समाज पार्टी कांशीरामजीच्या वतीनं मला उमेदवारी मिळालेली आहे आणि मला माझ्या पक्षावर गर्व आहे। त्याच्यामुळे मी या बाबासाहेबाच्या विचारधारेवर आणि कांशीराम साहेबाच्या विचारधारेवर काम करण्यासाठी या पक्षाचं मी निवड केलेली आहे। धन्यवाद। जय भीम, जय संविधान, जय भारत। मैं अमृता कौर जंजीर सिंह टाक वडाली क्रमांक 9 क से आज आज़ाद समाज पार्टी की ओर से मैंने नामांकन फॉर्म भरा है। तो मेरे साथ मेरे हस्बैंड जंजीर सिंह टाक सब मुझे और मेरे जो सदस्य हैं पार्टी के मुझे सब सपोर्ट के लिए आए हैं। मैं जो इनकी उम्मीदों पे खरा उतरूंगी।